राज्यातल्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा येत्या 1 मे पासून निर्णय लागू होणार की त्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळणार याचा निर्णय आता उद्या होणार आहे। राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीत व्यावहारिक संवाद साधण्याचा आदेश मान्य केला नाही तर त्यांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांनी त्या निर्णयाला विरोध दर्शवल्यानंतर या संदर्भात आज परिवहन विभागाची बैठकही झाली। या बैठकीत रिक्षा संघटनांनी मराठी सक्तीसंदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी केली। त्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून मुदतवाढ देण्याची तयारी आहे, पण मराठी बोलणार नाही, ही मुजोरी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला। तसंच मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी किती मुदतवाढ द्यायची या संदर्भात उद्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठकही होणार आहे। आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे, तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत, तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार नाही। आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार। प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी यायलाच पाहिजे। दरम्यान रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठीची मुदत ही 6 महिने ते 1 वर्षानं पुढे ढकलावी अशी मागणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली आहे। वेळ वाढवून द्या पण तारीख जाहीर करा असं मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलंय। जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे त्याला ज्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। माझं म्हणणं आहे, निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे, चला दिला। 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत टॅक्सी आणि रिक्षा चालकांबाबतच्या मराठी सक्तीच्या निर्णयाविषयी सकारात्मक तोडगा निघाल्याचा दावा शशांक राव यांनी केला आहे। दरम्यान रिक्षा टॅक्सी चालकांची लिहिण्याची आणि वाचण्याची चाचणी होणार नाही असं परिवहन मंत्र्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली। तर चुकीच्या पद्धतीने दिलेल्या परवान्याची चाचणी करून त्यावर कारवाई करतील। एक सर्वेक्षण करून ऑगस्ट महिन्यापासून मराठीचं प्रशिक्षण सरकार सुरू करणार आहे असंही त्यांनी म्हटलंय। याचा एक सर्वे ते घेणार आहेत या 2-3 महिन्यामध्ये आणि त्यानंतर ऑगस्टच्या महिन्यापासून जे काही त्यांनी सुरू केलं असेल त्याचं प्रशिक्षण ते सुरू करणार आहेत। हे त्यांनी आज त्या पद्धतीने आम्हाला सांगण्याचं काम केलं, जे आम्ही याचं स्वागतच करतो। मला जर त्या पद्धतीचं शिक्षणच नसेल तर मग मी कोणतीही भाषा मी लिहिता आणि वाचता मला कशी येणार आहे हा प्रश्न आहे। त्यामुळे आज ती झाल्यावरती त्यांनी हे सांगितलं की आता ऑगस्ट पासून ते प्रशिक्षण सुरू होईल। तोपर्यंत जी मोहीम एक वेगळी आहे ते डोमिसाइल्स आणि वगैरे कागदपत्र बरोबर आहेत का चेक करण्याची ती होत राहील। आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या विरोधात दहिसरमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरेंनी आज त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सत्कार केला। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी सक्तीच्या निर्णयासंदर्भात उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी संजय निरुपम हे दहिसरमध्ये आले होते। त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात उग्र आंदोलन केलं होतं आणि या प्रकरणात 11 मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती। त्यांची नुकतीच जामिनावर सुटकाही झाली आणि त्यानंतर आज राज ठाकरेंनी त्या मनसैनिकांना आपल्या घरी बोलवून त्यांचा सत्कार केला। राज ठाकरेंनी यावेळी मनसैनिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्यांना जशास तसं उत्तर द्या अशी सूचना राज ठाकरेंनी केली। आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते
तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्याने. तर दिघे साहेब नाहीत तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात. 2 नाही किमान 1 तर वाजवावी. आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्याने. तर दिघे साहेब नाहीत तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात. 2 नाही किमान 1 तर वाजवावी. दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना कोणत्या सूचना दिल्यात आपण पाहूयात ग्राफिक्समधून. राज ठाकरे म्हणतायत परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका. परप्रांतीयांची दादागिरी, उत्तर भारतीय रिक्षा चालकांच्या संपाला विरोध करा. मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. संपकरी रिक्षा चालकांच्या विरोधात रस्त्यावर उतरा. अशा सूचना राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.